अक्कलकोटला माझ्यावर जो खुनी हल्ला झाला त्याच्या संबंधामध्ये संभाजी ब्रिगेड आणि माझे सगळे सहकारी मित्र पक्ष संघटना यांच्या वतीने आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी इथं आलेलो आहे। या ठिकाणी श्याम कदम जे आहेत आमचे संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत, सोमेश्वर आयर हे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, संभाजी भोसले हे संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे मी आपल्या समोर आज दिसतोय कारण त्यांच्या सतर्कतेमुळे मी वाचलो। आमच्या ताई आहेत, सगळ्या महिला आघाडीच्या आहेत। मला प्रथम असं वाटतं की संभाजी भोसले यांनी अक्कलकोट पोलीस स्टेशनला आपली कंप्लेंट नोंदवलेली आहे आणि ते खास सोलापूरवरनं निघालेले आहेत आणि इथं आलेले आहेत। तर त्यांची अशी इच्छा आहे की जे काही घटना घडली आहे किंवा जे काही परिस्थिती तिथं नक्की होती त्याच्याबद्दल संभाजी भोसले स्वतः तिथं प्रत्यक्षदर्शी आहे, त्यांच्या पण अंगावर ते काळं वंगण तेल जे विषारी तेल टाकलं ते आणि आमचे 4-5 कार्यकर्ते जे सोलापूरनं आलेत ते त्याचे विक्टीम आहेत। तर मला वाटतं पहिलं संभाजी बोलाल आणि मग मी माझं विस्ताराने बोलाल। आम्ही जे तिकडं दादाच्या हस्ते पुरस्कार होता त्या कार्यक्रमासाठी दादा याल ते मग आम्ही सोबत सोलापूरपासून निघालो। सोलापूरपासून निघाल्यानंतर करत होते जे ग्रीन कलरचे स्विफ्ट होते त्या स्विफ्ट मधनं अपडेट तिकडे सांगत होते, आमच्या लक्षात आलं नाही तिथं। आणि त्या कार्यक्रमापाशी गेल्यानंतर त्यांनी फटाकड्या हलग्या ही जी चालू केले त्या धुरामध्ये आम्हाला काय वाटलं स्वागतामध्ये दादाचं मोठं स्वागत करण्यासाठी लोक आले होते, त्या लोकांमध्ये ते लोक होते। मग आम्ही गाफील राहिलो की आमच्या बी गाड्या भरपूर होत्या पण फटाकड्या लावल्यामुळं आमच्या गाड्या मागे राहिल्या आणि दादा एकटे पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी त्याचा फायदा घेऊन ते वंगण असेल ते समोर होते, आम्ही मागत होतो, आम्ही बघत होतो पण स्वागत करत असेल असं वाटत होतं आम्हाला। नंतर कळालं की असं असं प्रकार चालू आहे। आम्ही पळत आलो तिथं त्यांचा पूर्ण 3 दिवस झालं कट रचत होते तिथं। ती स्थानिकला तिथं आम्ही चौकशी केली की 2 दिवस 3 दिवस आलं तिथं मुक्कामी होती, ते संपूर्ण कट घडवून आणून हत्येचं प्रकरण त्यांचं चालू होतं, दादाला जीवे मारण्याचं प्रकरण चालू होता। त्यात आम्ही गेल्यानंतर बरेच त्यांच्या बहुसंख्येने लोक होते, ते मारायचा प्रयत्न केला, आम्हाला काही सुचत नव्हतं काय करावं काय नाही। त्यातनं बी आम्ही दादाला साईडला घेऊन गेलो, गाडीत घातलं, गाडीवर धोंडा मारला त्यांनी आणि तीच जी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगतो त्यांनी म्हणते ते धोंडा मारला म्हणजे हत्येचं प्रकरण नाही, जीवे मारले का ही केलं म्हणजे पोलिसाचं उडवाउडवीचं ही झालं। आम्ही प्रत्येक गोष्ट सांगत होतो, पोलिसांनी एकही ऐकून घेतलेलं नाही, किरकोळ मारामार झाले, किरकोळ निषेध व्यक्त केलाय असं पोलीस सांगत होते। त्यांच्यावर आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन ती दुसरी 4 माणसं होती ज्यांनी कट रचला तिथं 2-3 दिवस राहून, त्या लोकांची चौकशी केल्यानंतर आम्ही त्यांची नावं घालायचा प्रयत्न केला तर ती लोक नव्हती, त्यांनी इकडे होते तिकडे होते म्हणून सांगायचं उडवाउडीचा प्रयत्न केला, असं केला। पुन्हा नंतर किरकोळ गुन्हा दाखल करून 326 असं दाखल केलं आणि आमचं ऐकून बी घ्यायच्या मनस्थितीत नव्हती त्यांनी लोक, एवढं झालं।